नागपूर शहरालगत असलेल्या हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीतील गुमगाव परिसरात बुधवारी सकाळी जमिनीच्या वादातून काकांनी पुतण्यावर गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला असून या झटापटीत पुतण्यासह काकाही जखमी झालाय। महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील किडनी रॅकेटचा पर्दाफाश झालाय। विशेष म्हणजे आरोपीने स्वतःचीही किडनी विकली होती। आतापर्यंत त्याने 10 जणांना किडनी विकण्यासाठी प्रवृत्त केलंय। तो कंबोडियाला पाठवायचा। हे सगळं करण्यासाठी त्याला एका किडनीसाठी 1 लाख रुपयांचं कमिशन मिळत होतं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असून युतीची घोषणा झाली आहे। राज ठाकरे यांनी जाहीर केलंय की मुंबई महापालिकेचा महापौर मराठी होणार आणि आमचाच होणार। एक प्रकारे त्यांनी थेट मोठा इशारा महायुतीला दिलाय। नंदुरबार येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या 8वीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकानेच बलात्कार केलाय। तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली। व्यवस्थापिका मालती पाडवी यांच्यावर आणि मुख्याध्यापकावर धडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरातील वातावरणाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत असताना मुंबई महापालिका अतिशय निष्क्रियतेने काम करत असल्याबद्दल हायकोर्टानं बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली। परिस्थिती हाताळणं जमत नसेल तर नव्या बांधकाम परवानग्या देऊ नका असे निर्देश देण्यात आले आहेत। नागपूर हिंगणा MIDC पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत वानाडोंगरी परिसरात दोघांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 550 ग्रॅम MD पावडर जप्त करण्यात आली आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही 8 दिवस महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या निमित्तानं तयारी करण्यात आली आहे। 31 डिसेंबर रोजी साई समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थांच्या वतीनं देण्यात आली आहे। चिखलदरा तालुक्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या बागलिंगा गावात बांधण्यात येणाऱ्या लघु जल प्रकल्पाद्वारे बागलिंगासह 14 गावांतील पाण्याचा प्रश्न सुटेल अशी आशा निर्माण झाली आहे। ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाउंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या 19व्या भीमथडी जत्रेला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद लाभतोय। मोठ्या संख्येनं पुणेकर भीमथडी जत्रेला भेट देत आहेत। यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवड्यात डाक विभागातील पोस्टमन सतीश धुर्वे यांनी कर्तव्यात कसूर करून शेकडो नागरिकांचे टपाल आपल्या घरी साठवून ठेवल्याचं समोर आलंय। या गंभीर गुन्ह्यासाठी संबंधित पोस्टमनवर फौजदारी कारवाई करण्याची आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे। मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। आमची मुंबईत वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडीसाठी चर्चा अंतिम टप्प्यात आहे असेही वडेट्टीवार म्हणाले आहे। राजापूर तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे दुचाकीवरून पडलेल्या महिलेच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने 75 वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झालाय। हा अपघात बुधवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडलाय। नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागाला काँग्रेसचा बालेकिल्ला बनवणारे सुरूप सिंग नाईक यांच्यावर काही दिवसांपासून मुंबई, बारडोली आणि नंतर नवापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांनी बुधवारी वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। सांगली येथे वित्तीय कंपनीच्या थकीत कर्ज वसुलीसाठी दुचाकी अडवून 2 महिलांकडून 8,000 रुपये लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला मंगळवारी पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे। नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले। पुढील 24 तासात महाराष्ट्रात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे। किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होणार असल्याचं भारतीय हवामान खात्यानं सांगितलंय। FEO कायदा आणि त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या आदेशाला विजय मल्ल्याने कोर्टात आव्हान दिलं, मात्र त्याला आता कोर्टानेच छापलंय। जोपर्यंत तो भारतात परतण्याच्या त्याच्या योजनांचे प्रतिज्ञापत्र दाखल करत नाही तोपर्यंत त्याच्या याचिकेवर सुनावणी केली जाणार नाही असं न्यायालयानं सुनावलंय। चंदीगड येथील उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते MK भाटिया यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ख्रिसमस सणाच्या तोंडावर अत्यंत मौल्यवान भेट दिली आहे। सोबतच भाटिया यांनी महिलांसह तरुणांना प्रगती करण्यासाठी प्रेरित केलंय। चंदीगडच्या उद्योगपतीकडून कर्मचाऱ्यांना लाखोंच्या कार भेट करण्यात आल्या आहेत। केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातल्या उदयमपेरूर भागात रविवारी रात्री 2 दुचाकीस्वारांची एकमेकांना धडक बसल्यानंतर 3 जण जखमी झाले होते। यावेळी तिथे उपस्थित डॉक्टरांनी प्रसंगावधान साधून चक्क रस्त्याच्या बाजूलाच दाढीचं रेझर, प्लास्टिकचा स्ट्रॉ आणि मोबाईल फोनच्या टॉर्च लाईटमध्ये एका अत्यवस्थ व्यक्तीवर शस्त्रक्रिया केली। खुद्द केरळच्या राज्यपालांनी त्यांच्याशी स्वतः फोनवर संवाद साधून त्यांच्या कामाचं कौतुक केलंय। राजस्थानातील अलवर येथे एका पित्याने आपल्याच 10 वर्षांच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या केली आहे। पत्नीला माहेरहून परत बोलावण्यासाठी या व्यक्तीने स्वतःच्या मुलीची हत्या केली होती। शुक्रवारी पोलिसांनी त्याला अटक केली आहे।
सार्वजनिक सेवा वितरण आणि जलद प्रतिसाद सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत हैदराबाद जिल्हा कलेक्टर हरी चंदना IAS यांनी हैदराबाद कलेक्टरेटमध्ये QR कोड आधारित जन फीडबॅक प्रणालीचा शुभारंभ केलाय। हा उपक्रम नागरिकांना मिळालेल्या सेवांबाबत आपला अनुभव थेट व सोप्या पद्धतीने शेअर करण्यासाठी प्रभावी माध्यम प्रदान करतो। अमेरिकेच्या न्याय विभागाने मंगळवारी रात्री लैंगिक छळ प्रकरणी जेफ्री एपस्टीनशी संबंधित जवळपास 30,000 पानांचा दस्तऐवज जारी केलाय। नवीन फाईल्समध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आलाय। पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी लिबियामध्ये पाऊल ठेवताच त्या देशाला एक अत्यंत मोठा झटका बसला। लिबियाच्या पंतप्रधानांनी एक निवेदन जारी करून कधीही न भरून निघणारे नुकसान झाल्याचं म्हटलंय। थेट लष्कर प्रमुखांसह लष्कराशी संबंधित 3 बड्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय। भारतीय सैन्याने भारत बांगलादेश सीमेच्या जवळ मिझोरम येथे 4था सैन्य तळ बनवण्याच्या योजनेवर काम सुरू केलंय। बांगलादेश आणि म्यानमार सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेता भारताचं हे पाऊल महत्त्वपूर्ण मानलं जातंय। बांगलादेश आणि चीनचं संभाव्य आव्हान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ ID घोटाळा प्रकरणात सायबर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने शिक्षणाधिकारी रवींद्र शंकरराव काटोलकर यांना वर्धा येथे अटक केली। काटोलकर हे सध्या यवतमाळ येथे कार्यरत आहेत। नागपुरात ते शिक्षणाधिकारी व नागपूर विभागीय शिक्षण मंडळात सहसचिव होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा परिणाम 10वी-12वी परीक्षेवर होण्याची शक्यता आहे। निवडणूक कामासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयातील 60% कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले। आता परीक्षा पूर्वतयारीचे काय असा प्रश्न आहे। नागपूर विद्यापीठातील विधी महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यापीठाला जाहिरात का काढली जात नाही असा थेट प्रश्न विचारलाय। प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे न्यायालयानं म्हटलंय। मुंबई, दिल्ली आणि बँगलोर सारख्या महानगरांमध्ये हवाई टॅक्सी सेवा सुरू होण्याची शक्यता असून यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते। बँगलोरमधील एका टेक कंपनीने एअर टॅक्सीच्या चाचण्या सुरू केल्या आहेत। 7वा वेतन आयोगाचा कार्यकाळ आता येत्या काही दिवसात संपणार आहे। त्यानंतर आता नवीन वर्षापासून 8वा वेतन आयोग लागू होणार असून त्याचे फायदे 2028 पासून कर्मचाऱ्यांना मिळतील। अशा परिस्थितीत लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष नव्या वेतन आयोगाकडे लागून आहे। अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल अभिनीत मास ॲक्शन थ्रिलर चित्रपट ॲनिमल जपानमध्ये प्रदर्शित होणार आहे। ॲनिमलच्या निर्मात्यांनी शेअर केलेली पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। इंग्लंडच्या खेळाडूंचे मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। इंग्लंडच्या पुरुष संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी सांगितलंय की नुसा इथं ॲशेसच्या विश्रांती दरम्यान खेळाडूंनी जास्त मद्यपान केल्याच्या वृत्तांची बोर्ड चौकशी करेल। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।